संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे सालाबादप्रमाणे पूर्वापार चालत आलेली सप्ताहाची परंपरा आजही चालू आहे। सप्ताहास प्रारंभवार गुरुवार दि. 11 एप्रिल 2024 रोजी घट स्थापना, श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची दुग्धाभिषेक, स्नान, विधिवत पूजा करून करण्यात आले। हा सप्ताह 7 दिवसाचा असून 7ही दिवस रात्र हरिनामाचा जागर करण्यात आला। सकाळी पहाटे काकड आरती, सकाळी ते रात्री अखंडपणे वीणा वाजवून पहारा देत असे। तसेच सायंकाळी हरिपाठ आणि रात्री महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार महाराजांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले। कीर्तन समारोपानंतर अंभोरे ग्रामस्थ, युवक, तरुण यांचे कडून भव्य महाप्रसादाचे पंगतीचे आयोजन करून उपस्थित पुरुष, महिला, तरुण, युवक, युवती सर्वांना महाप्रसादाचे वितरण केले जात। 7 दिवस सप्ताह काळात हरिनामाचे गजराने संपूर्ण परिसर भक्तीच्या सागरात तल्लीन होत। सप्ताहाचे पहिले पुष्प राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे दत्त पावन आश्रम अंभोरे येथील प.उ. निळकंठगिरी महाराज, प.उ. कपिल महाराज यांचे प्रवचनाने झाले। दुसरे पुष्प भ.प. कुमारी सोडणरताई यांचे कीर्तन सेवेतून झाले। तिसरा दिवसाचे पुष्प भ.प. समाज प्रबोधनकार रमेश महाराज तांबडे। चौथे पुष्प कडीत येथील बालकीर्तनकर कुमारी वाडितकेताई यांनी कीर्तन सेवा केली। पाचवे पुष्प संगमनेर येथील हार्दे महाराज आश्रमातील भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी कीर्तन सेवा केली। 6व्या दिवसाचे पुष्प भ.प. थोरात महाराज यांनी कीर्तन सेवा केली। 7व्या दिवसाचे पुष्प भ.प. वेदचार्य भ.प. प्रकाश महाराज आव्हाड यांचे कीर्तनाने सेवा केली। 7ही दिवस कीर्तनकरांनी अमृतवाणीतून संतांचा महिमा, सत्य केलेले संपूर्ण समाजासाठीचे अध्यात्माचे कार्य किती महान आहे हे संतांचे विविध अभंग, संतवाणी यातील काही ओळी, चरण घेऊन त्याचा भावार्थ, महत्त्व अगदी साध्या सरळ भाषेत समजेल अशा भाषेत दिले। 7ही दिवस अंभोरे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पुरुष, महिला, तरुण, युवक, युवती सर्वांनी या ज्ञानामृताचा लाभ घेतला। आज गुरुवार या सप्ताहाचा अखेरचा दिवस। आजच्या दिवशी सकाळी 10 वाजता श्री संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम वेल्हाळे येथील प.उ. मुक्तानंद गिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले। आपला अहमदनगर जिल्हा साधू संतांसाठी एक मोठी पर्वणी होय। महाराष्ट्रात वारकरी शिक्षण संस्थेचा पाया श्री संत जोग महाराजांनी घातला। त्याचा वारसा चालविण्याचे अर्थात वारकरी शिक्षण संस्था रूपी लावलेल्या छोट्या वृक्षांचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले ते महान विभूती संत आपले अंभोरे गावचे सुपुत्र भ.प. लक्ष्मण महाराज हेमनर इगतपुरी होय। आपल्या अंभोरे गावची ओळख भ.प. लक्ष्मण महाराज यांचे नावाने महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली आहे। त्यामुळे अंभोरे गावाची उंची वाढली आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत चोखोबा, संत जनाबाई, संत मीराबाई अशा कितीतरी संतांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले आहे। त्यांची असलेली निस्सीम भक्ती, त्याग, निस्वार्थी वृत्ती हे गुण असल्यामुळेच संत म्हणून उदयास आले। यावेळी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन सन्माननीय रणजितसिंह देशमुख साहेब यांनी प.उ. मुक्तानंद गिरी महाराजांचा सन्मान केला। आभार व्यक्त करताना श्री रणजितसिंह देशमुख साहेब यांनी सप्ताह काळात अंभोरे गाव जणू काही प्रति पंढरपूर बनले होते। कारण दररोज 2,500 ते 3,000 ग्रामस्थ, महिला, पुरुष, तरुण, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अमृतमय ज्ञानामृताचा लाभ घेत होते। त्यानिमित्ताने ग्रामस्थ, युवक, व्यावसायिक प्रत्येकाने महाप्रसाद, अन्नदान पगंतीमध्ये सहभाग घेऊन आपल्या या सप्ताहाची चांगली ओळख निर्माण करून पंचक्रोशीत पोहोचविण्याचे काम केले। त्यामुळे गावचे नावलौकिकात भर पडली आहे। सर्व आपसातील मतभेद विसरून एक धार्मिक कार्यात एकत्र आला तसेच कायम एकत्र राहा। मला सुद्धा धार्मिक कार्याची आवड असून समाजकारण, राजकारण करत असताना जर खरोखर काही मनापासून चांगले करण्याची इच्छा असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही। हे सर्व करून घेण्यासाठी परमेश्वराची छाया आपणास हवी आहे। तीच शक्ती आपणास परमेश्वराकडून मिळते आणि हीच अदृश्य शक्ती आपले मनातील किंवा आपणास अभिप्रेत असलेले कार्य निर्विघ्नपणे पार पाडते।
त्यासाठी आपण अध्यात्माकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघून ते अंगीकारावे असे नम्र आवाहन केले. सप्ताह यशस्वी करण्यासाठी अंभोरे, मालुंजे, दिग्रस, कोळवाडे, नागापूरवाडी पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सन्माननीय संचालक मंडळ व प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक यांचे देखील अनमोल सहकार्य लाभले. सप्ताहाखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते. महाराज यांचं अतिशय सुंदर असं आणि चांगल्या वाणीमधून त्यांचं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर गेल्या 7 दिवसामध्ये आपण बघतो की अनेक महाराज मंडळी या ठिकाणी आली, त्यांनी आपले कीर्तन रूपी सेवा आपल्याला त्या ठिकाणी दिली. आपले सर्व भाविक मंडळ, भक्त मंडळ यामध्ये या सप्त्यात सहभागी होत आहेत. संध्याकाळचे मला वाटतं 2-2, 3-3 हजार लोक या सप्त्याला उपस्थित राहून कीर्तन ऐकतायत, त्या ठिकाणी सर्व आनंद घेत आहेत. आणि अंभोरे गाव म्हणजे एक चांगलं वातावरण, भक्तिमय वातावरण, अध्यात्माचं वातावरण गेल्या 7 दिवसामध्ये या गावामध्ये निर्माण झालेलं आहे. मला तर वाटतं साक्षात पंढरपूरच आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी आल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. आणि आज या ठिकाणी महाराजांचं कीर्तन झालं. महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उपदेश दिलेला आहे. खरं तर मला असं वाटतं की या महाराज मंडळी असतील, संत साधू संत असतील, यांच्या वाणीमध्ये, यांच्या शब्दामध्ये अतिशय शक्ती असते, एक ताकद असते. आता आपण म्हणाला आपण 2 तास या ठिकाणी ऐकतोय, तर 2 तासातलं काही सगळंच आपल्याला कळतं किंवा आपल्या डोक्यात बसतं असं नाही. पण या मंडळींचा एक शब्द जरी आपल्या मनामध्ये बसला तर आपल्या मनामध्ये आपल्याला तो लक्षात आला तर आपल्या संपूर्ण जीवन बदलून टाकण्याची क्षमता त्या शब्दामध्ये आणि त्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी असते. आणि मला असं वाटतंय की अशाच पद्धतीने मला आठवतं 6-7 वर्षापूर्वी आपलं कीर्तन चालू होतं, रात्रीचं कीर्तन त्या ठिकाणी चालू होतं. मला वाटतं हरिभक्तपर्यंत गणेश महाराज ओझरचे आपले त्या ठिकाणी कीर्तन देत होते. आणि या कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं की आपलं सर्व खूप चांगलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने आपला सप्ताह होतोय. पण मी त्या कीर्तनाला उपस्थित होतो, मला म्हणे रणजित दादा तुमच्या मंदिराची अवस्था मात्र अतिशय जीर्ण झालेली आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर अतिशय जीर्ण झालेलं आहे. हा त्यांनी एक शब्द त्यावेळेस त्या ठिकाणी बोलून गेले. आणि तुम्हाला सांगतो की ते माझ्या मनामध्ये एवढं आपलं लागलं की आपण त्यावेळेस निर्णय घेतला की या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. आणि आज आपण बघतोय की आपल्या विठ्ठल रुक्मिणीचा आपण मंदिराचा जीर्णोद्धार त्यानंतर केलाच. पण गावातले सगळे मंदिर, हनुमान मंदिर असेल, मागच्या वर्षी आपण काळूबाई मंदिर अनेक वर्षापासून ते मागणी होती आणि काळूबाईचं मंदिर ते छोटंसं तिथे एकाच्या जागे झाडाखाली होतं. आज आपण बघतोय गेल्या वर्षी आपण सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की एक शब्दामध्ये किती ताकद असते. आणि या पुढच्या काळातही आपण अशा पद्धतीने हे कामकाज चालू ठेवणार आहे. आपण ज्या आता मंदिरासमोर बोलतोय हा सभा मंडप हे निम्म काम झालेलं आहे. आणखी हा जो मोकळा परिसर आहे इथेही आपण सभा मंडप त्या ठिकाणी पुढच्या काळात करणारे मंजूर झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे काम या साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हे पुढे नेत आहोत. मी गेले 7 दिवसापासून जी काही सर्व मंडळी हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी यामध्ये सहभागी घेत आहेत, सर्व आमचा तरुण वर्ग असेल, सर्व आपले टाळकरी असतील, विनेकरी असतील, या ठिकाणी पक्वाद वादक आहेत, यांचे सर्वांचं मनापासून त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर जे सर्व या नियोजनामध्ये आहेत, गावातली सर्व मंडळी, आपले प्रमुख असतील, सर्व ग्रामस्थ असतील, यांचे मनापासून आभार मानतो. आणि ज्यांनी यामध्ये पुढे येऊन अन्नदान त्या ठिकाणी केलेले अनेक पंक्तीचं अन्नदाते त्यामध्ये आहेत, त्यांचे आभार मानतो पुन्हा एकदा. आणि सर्व भाविक आपण एवढ्या मोठ्या संख्येने या सर्व सप्त्यामध्ये आपल्या गावच्या कार्यक्रमात सगळे सहभाग घेत आहेत, त्याचे आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. साक्षिणे नमस्ते देशकेंद्राय शिवाय शिवघातिने हरि ओम सनाभूतु सनभूतु सागरियं कर्वावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. समचरण सरोजम सान्द्रनीलापदावम जगन्नेतपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैव धौलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि. पंडुरंगा करो प्रभु.